एकत्र आले, कारण कुठलाही जर संघर्ष असेल तर त्याच्यासाठी एकी खूप महत्वाची असते. जर एकी जर असेल तर आपण आपले हक्क जे आहेत ते आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही. आज पेन्शन हा केवळ लढा नाही, तर हा कर्मचाऱ्याच्या जे काही म्हणू की आपल्या अस्मितेचा हा लढा आहे, आणि हा लढा जो आहे तो आपल्याला सगळ्यांना मिळवायचा आहे. पेन्शन पेन्शन आपण म्हणतो, पण पेन्शन म्हणजे काय? या पेन्शनचा उगम कुठे झाला, या पेन्शनचा विकास कसा झाला, आणि ही पेन्शन आपल्यासाठी कशी महत्वाची आहे हे अगोदर आपण सर्वांनी समजून घेणे गरजेचं आहे. पेन्शनचा उदय कुठे झाला? एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये जात होते. कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर तिथे एक मूल आणि एक त्याची आई अशी त्यांना रडताना दिसली. ते आपल्या सेवकाला म्हणाले की जा आणि ते मूल का रडतंय बा हे एकदा जाऊन बघ. तेव्हा तो सेवक तिथे गेला आणि त्याला विचारलं की बाई तुझं रडण्याचं कारण काय? त्यावेळेला त्या बाईनं सांगितलं की माझ्या मुलाला पिण्यासाठी दूध जे आवश्यक आहे ना ते सुद्धा मी देऊ शकत नाही. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हे का बरं? तर ती म्हणाली की माझा जो पती आहे तो पती वारलेला आहे, आणि पती वारल्यामुळे आम्हाला अनुकंपा सुद्धा नाही आणि माझ्या पतीला पेन्शन सुद्धा नाही. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की पेन्शन जे आहे तो प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, आणि तो जो काही हक्क आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलमामध्ये सुद्धा नमूद केलेला आहे. आणि म्हणून पेन्शन जी आहे, आमची जी काही मागणी आहे ती पेन्शनची मागणी बेकायदेशीर नाही, ती कायदेशीर आहे. जेव्हा आमचं शासन युनोमध्ये जातं आणि युनोमध्ये गेल्याच्या नंतर जी काही शाश्वत विकास उद्दिष्ट आहेत, ही विकास उद्दिष्ट काय म्हणतो की आम्ही साध्य करतो. आम्ही कशाच्या बरोबर आपण साध्य करतो? आज कोरोनामध्ये जर पाहिला तर माझा आरोग्य कर्मचारी हा कुटुंब रस्त्यावर ठेवून आपल्या कुटुंब जे काही रस्त्यावर आहे ते आणून आपल्या जीवाची कुठल्याही पद्धतीची पर्वा न करता तो रस्त्यावर येऊन लढला. माझा पोलीस कर्मचारी सुद्धा लढला, माझा जिल्हा परिषद कर्मचारी सुद्धा लढला. आणि हे लढून सुद्धा जर तुम्ही आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन जर देऊ शकत नाही तर ही गोष्ट अन्यायकारक आहे. भलेही आपल्याला पेन्शन मिळवण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागले तरी हरकत नाही, परंतु यावेळी बाबा आमटे यांनी सांगितलेलं मला एक वाक्य खूप आठवतं की शुक्ला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, शुक्ला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही, दुःख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही. माझ्या सर्व कर्मचारी बंधूंना मी अशी विनंती करते की या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. या लढ्यामध्ये आपली विचारधारा